नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे सिकर एमपीसी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज सकाळी बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मालवलेली आहे। हबप बाबा महाराज सातारकर यांनी जे आहे तर कीर्तनामध्ये आपलं खूप नावलौकिक केलेलं आहे। प्रवचन असेल, कीर्तन असेल, समाज प्रबोधन असेल, यासाठी जे आहे तर यांचं जागतिक लेवलवरती जे आहे तर ते नावलौकिक झालेले, महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जगामध्ये यांचं जे नाव आहे तर ते कीर्तनासाठी गाजलेले बाबा महाराज सातारकर हे वारकरी संप्रदायामध्ये एक खूप मोठं जे नाव आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। आणि यांचे जे आहे तर आज 89व्या वर्षी जे आहे तर ते निधन झालेलं आहे। नेरूळ मुंबई या ठिकाणी यांचं जे आहे तर ती प्राणज्योत मालवलेली। यांच्या जीवनपटाबद्दलची जी पूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहे। यांचं जीवनचरित्र कशा पद्धतीने राहिलेलं आहे ते आपण यामध्ये बघूया। या अगोदर जे आहे तर 8 महिन्यापूर्वी यांच्या अर्धांगिनी जे आहेत रुक्मिणी सातारकर यांचं निधन झालेलं होतं। 8 महिन्याच्या नंतर जे आहे तर ते बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे। बाबा महाराज सातारकर यांचं जसं आता सांगितलेलं आहे 89व्या वर्षी जे आहे तर त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांची जी आहे तर प्राणज्योत मालवलेली। आणि त्यानंतर ज्येष्ठ निरूपणकार त्यांना का म्हणण्यात येते ते आपण पुढे बघणारच आहे। त्यानंतर कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, अशा जे आहेत तर यांनी प्रवचन असेल, कीर्तन असेल, यामध्ये जे आहेत तर यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आतापर्यंत आपण जर बघितलं तर व्यसनापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठे मार्गदर्शन जे आहे तर केलेलं आहे। त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे तर कीर्तन परंपरेला वाहिलेलं आहे। त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांच्या घरातच वारकरी असतील, त्यानंतर संत वाङ्मय असेल, यांची परंपरा चालत आलेली मागच्या 3 पिढ्यापासून जे आहे तर यांच्या घरामध्ये कीर्तनाची असेल किंवा वारकरी संप्रदायाची जी आहे तर ही परंपरा कंटिन्युअस सुरू होती आणि आता सुद्धा सुरू आहे। यांची ही जी परंपरा आहे कीर्तनाची असेल किंवा बाकीच्या गोष्टीची, त्यांचे नातू जे आहेत तर ते सध्याच्याला समोर चालवत आहेत। त्यानंतर विठ्ठल सोप्या भाषेमध्ये जो ज्यांनी सांगितलाय ते म्हणजे बाबा महाराज सातारकर आहेत। त्यामध्ये विठ्ठल सोप्या भाषेत सांगितला, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, यांची ज्ञानेश्वरी जी आहे तर ते एकदम सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजवून सांगणारे, महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायामध्ये जे आहेत तर विठ्ठल भक्तांवर ही एक खूप मोठी शोककळा जी आहे तर ती पसरलेली आहे। यामध्ये बाबा महाराज सातारकरांचा आपण थोडक्यात जो आहे तर तो परिचय बघणार आहे की कशा पद्धतीचा यांचा परिचय राहिलेला आहे। तो पूर्ण नाव जे आहे यांचं निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं जे आहे तर बाबा महाराज सातारकरांचं नाव आहे। नंतर त्यांचं नाव जे आहे तर बाबा महाराज सातारकर असं पडलेलं होतं, पण त्यांचं ऍक्च्युअल जे नाव आहे ते निळकंठ ज्ञानेश्वर गोरे होतं। यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 मध्ये झालेला आहे। जन्माचं जे काही ठिकाण आहे ते आहे सातारा, महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। वडिलांचं जे नाव आहे ते आहे ज्ञानेश्वर, आईचं नाव होतं लक्ष्मीबाई, त्यानंतर पत्नीचे नाव रुक्मिणी व अपत्य जे आहेत ते आहेत भगवती। 1958 मध्ये यांचा जो आहे तर जन्म झालेला आहे। त्यानंतर राशेश्वरी, त्यानंतर चैतन्य असे जे आहेत तर यांना 3 अपत्य आहेत। त्यानंतर पेशा यामध्ये जे आहेत तर त्यांचं कीर्तनकार व प्रवचनकार हा त्यांचा पेशा राहिलेला आहे। याच्या अगोदर जे आहे तर त्यांनी फर्निचरचं शॉप सुद्धा सुरू केलेलं होतं किंवा फर्निचरचा जो काही आहे तर तो बिझनेस सुद्धा केलेला आहे। त्याबद्दल सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहे की फर्निचरचं एक व्यवसायापासून तर कीर्तनकार ते कसे झालेले आहेत याबद्दल सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार। त्यानंतर हिंदू धर्म जो आहे तर त्यांचा होता आणि भाषा जी आहे तर ती मराठी। यांचं जे शिक्षण आहे मित्रांनो तर हे 10वी पर्यंतचं शिक्षण जे आहे तर त्यांचं झालेलं होतं। पुढे जे आहे तर वकिलकीचे याच्यामध्ये त्यांनी शिक्षण सुद्धा घेतलेलं होतं। वकिलीचे पदवीचे शिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेले होते। वारकरी संप्रदायातील प्रमुख म्हणून एक फंड जो आहे तो सातारा फंडाकडे इथं बघण्यात यायचं। जे त्यांचं घराणं आहे त्याला सातारा फंड म्हणून जे आहे तर ते ओळखण्यात यायचं। यांच्या घराण्याला जे आहे तर सातारकर फंडांचे असे नाव तिथे देण्यात आलेले होते। त्यांच्या कुळात 135 वर्षापासून जे आहे तर वारकरी संप्रदायाची परंपरा चालून आलेली आहे।
मागील 3 पिढ्यांपासून यांच्या घरामध्ये कीर्तन असेल, प्रवचन असेल, यांची ही परंपरा जी आहे तर ती आतापर्यंत चालू होती आणि आता समोर सुद्धा जी आहे तर ती चालू आहे. त्यानंतर त्यांचे वडील जे आहेत तर ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट एक मृदंग वादक होते. यांचं जे आहे तर मृदंगावरती खूप जास्त जे आहे तर प्रेम होतं आणि ते मृदंग वादक होते. त्यांच्याकडूनच जे आहेत तर बाबा महाराज सातारकर यांनी मृदंगाचे जे आहेत तर ते धडे घेतलेले होते. पखवाद वादनाचे जे आहेत तर ते धडे घेतलेले होते. त्यांच्या मातोश्री जे आहेत लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची जी आहे तर ती आवड होती. त्यानंतर बाबा महाराज सातारकरांनी इंग्रजी माध्यमातून 10वी पर्यंतचे जे आहे तर ते शिक्षण घेतलेलं होतं. 8व्या वर्षापासून ते श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तन अभंगाच्या चाली जे आहेत तर यांनी म्हणायला सुरुवात केलेली होती. 8व्या वर्षापासूनच जे आहे तर ते कीर्तनामध्ये चाली वगैरे जे आहेत तर त्यांनी म्हणायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खान साहेब यांच्याकडे जे आहेत तर शास्त्रीय गायनाचे धडे सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी जे आहेत तर मुंबई आकाशवाणी केंद्रावर गायनास सुरुवात केलेली होती. 1950 ते 1954 या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा व्यवसाय जो आहे तर तो केलेला होता. म्हणजे की जो आपण ज्याला फर्निचरचा व्यवसाय म्हणतो, लाकूड सामानाचा जो आहे तर तो व्यवसाय केलेला होता. फर्निचरचा व्यवसाय त्यांनी केलेला होता. पुढे जो काही आहे तर त्यांचं मन त्या व्यवसायामध्ये जे आहे रमत नव्हतं. जे फर्निचरचं त्या काळामध्ये 1950 ते 54च्या काळामध्ये 5 ते 6 लाखाचा त्यांचा जो बिझनेस होता, आज तो कोट्यावधी रुपयाचा बिझनेस असता. पण त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये म्हणून दाखवलेलं आहे की माझा जरी त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा बिझनेस असता तर लोकांनी मला एक व्यवसाय म्हणून काहीतरी ठिकाणी म्हणजे की त्याच एरियामध्ये लोकांनी फक्त तिथे ओळखलेलं असतं. पण आज जी माझी एक कीर्तन परंपरेमुळे किंवा जी काही माझी परमार्थामुळे जी वारकरी संप्रदायामुळे ओळख निर्माण झालेली आहे ती अख्ख्या जगामध्ये ओळख निर्माण झालेली आहे असे त्यांनी जे आहे तर त्यांच्या एका मुलाखतीमध्ये तिथे सांगितलेलं होतं. ज्यावेळेस त्यांची एक मुलाखत घेण्यात आलेली होती त्यामध्ये मग त्यांनी आपला व्यवसाय जो आहे तर तो बंद केलेला होता. त्यांनी ज्या वेळेस आपला व्यवसाय बंद केला तिथून जे आहे तर ते निरूपणकार म्हणून ओळखण्यात येत होते की त्यांनी आपला जो व्यवसाय आहे 5 ते 6 लाखाचा जो बिझनेस होता तो त्यांनी त्या काळामधला बंद केला. घरी त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की हा माझा जो काही बिझनेस आहे तो मी बंद करतोय आणि मला वारकरी संप्रदाय जी आपल्या घराण्याची परंपरा चालवून आलेली आहे मला त्या परंपरेमध्ये जे आहे तर आपलं कीर्तन असेल, जे काही प्रवचन असतील, या गोष्टी ज्या आहेत तर मला परमार्थामध्ये ज्या गोष्टी करायच्यात. मग त्या पद्धतीने जे आहे तर त्यांनी आपला व्यवसाय बंद केला. त्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू कमी किमतीमध्ये जशा येतील तशा त्या लोकांना विकून टाकल्या आणि मग जे आहे तर पुढे आपल्या परमार्थाला सुरुवात केली आणि परमार्थाला सुरुवात केली तेव्हापासून जे त्यांचं आपण आजपर्यंत बघतोय की बाबा महाराज सातारकर यांचं नाव म्हटल्याच्या नंतर आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला तर ते माहीतच आहेत की बाबा महाराज सातारकर हे कोण आहेत. त्यांचे हरिपाठ असतील, त्यांचे भजन असतील, हे खूप सारे जे आहेत तर ते गाजलेले आहेत. त्यांचा आवाज हा जो आहे तर एक सुंदर आवाज जो आहे तर त्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्यांच्या आवाजामुळे सुद्धा त्यांचं जे गायन आहे तर हे एक गाजलेलं होतं. त्यानंतर त्यांचे कीर्तन म्हटल्याच्या नंतर जे आहे तर लाखोचा समुदाय त्या ठिकाणी त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी येत होता. तर 26 मार्च 1954 बाबा महाराज सातारकर यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख घराण्यामध्ये जे आहे तर विनेकरी पांडुरंग जाधव यांची नात म्हणजे दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी जो आहे तर तो झालेला होता. लग्नाच्या नंतरचं जे त्यांच्या पत्नीचं नाव होतं तर ते रुक्मिणी असं होतं. त्यानंतर सुमारे 150 वर्ष परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोहळ्यात मानकरी ही परंपरा जी आहे तर त्यांना देण्यात आलेली होती की ही ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीची परंपरा सुद्धा त्यांच्याकडे होती व तुकाराम महाराज पालखी सोहळा जो आहे तर याचे सुद्धा ते मानकरी म्हणून जे आहे तर यांची परंपरा या ठिकाणी होती. 100 वर्षाची जी आहे तर ती तुकाराम महाराजाच्या पालखीच्या मानकरीची परंपरा त्यांच्याकडे होती व 80 वर्षापासून ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीच्या सोहळ्याच्या मानकरी म्हणून जे आहे तर त्यांच्या घराकडे ही परंपरा होती. 1962 साली त्यांचे अण्णा महाराज म्हणजे की बाबा महाराज सातारकर यांचे जे चुलते आहेत
त्यांच्या देवाज्ञेनंतर म्हणजे त्यांचे निधन झाल्याच्या नंतर जे आहे तर ही परंपरा बाबा महाराज सातारकरांनी पुढे चालूच ठेवलेली होती. ही परंपरा आतापर्यंत जे आहे तर ही कंटिन्यू सुरूच होती. बाबा महाराज सातारकर यांना मिळालेले कोणकोणते पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण यामध्ये इथं बघणार आहे. तर श्री देव देवेश्वर संस्थान सारसबाग पुणे या ठिकाणी पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासन तर्फे जो आहे तर एक पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार हा देण्यात आलेला होता व कार्यगौरव पुरस्कार. व्यसनमुक्ती पुरस्कार देण्याचं कारण आहे की त्यांनी हजारो जे काही मुलं आहेत किंवा जे काही लोक आहेत यांना व्यसनापासून दूर ठेवलेलं होतं. जे लोक दारू पित होते किंवा वेगवेगळे व्यसन करत होते त्यांनी या संत परंपरेमध्ये वारकरी परंपरेमध्ये आणून जे आहे तर त्यांना व्यसनापासून मुक्त केलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जे आहे तर त्यांना व्यसनमुक्तीचा जो पुरस्कार आहे तर यांनी गौरवलेलं होतं. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांनी 3री जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली या ठिकाणी जी होती, याशिवाय मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सासवड असेल, पैठण असेल, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकांतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यानंतर संगीताच्या जगात संगीत जे आहे या जगामध्ये जे आहे तर एक विक्रमी कीर्तन कॅसेट विक्रीबाबत राज्यपालांच्या हस्ते त्यांनी जे आहे तर प्लॅटिनम डिस्क देऊन सरसंगम कॅसेटच्या वतीने जो आहे तर त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. पहिले एकमेव कीर्तनकार म्हणून जे आहे तर बाबा महाराज सातारकर यांचं नाव यामध्ये घेतले जाते. त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांच्या ट्रस्ट कोणत्या आहेत तर यांच्या 2 ट्रस्ट आहेत. श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था 1983 साली जी आहे तर त्यांनी सुरू केलेली होती व बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान जे आहे तर 1990 मध्ये जे आहे तर यांनी हे सुरू केलेलं आहे. अशा 2 ज्या ट्रस्टचे संस्थापक जे आहे ते बाबा महाराज सातारकर होते. बाबा महाराज सातारकरांचं आपण जर नाव जर बघितलं तर वारकरी संप्रदाय असेल, कीर्तन परंपरा असेल, प्रवचन परंपरा असेल, यामध्ये हे खूप जे नाव एक जे आहे तर गाजलेलं आहे. जे महाराष्ट्रामध्ये असेल आपण बघितलं की ज्ञानेश्वर महाराजाची पालखी असेल, तुकाराम महाराजाची पालखी असेल, यांचं जे मानकरी त्यांच्या घराण्याला जे आहे तर ते देण्यात आलेले. मागील 3 पिढ्यांपासून जे आहे तर यांची परंपरा वारकरी संप्रदायासाठी जे आहे तर ती चालून आलेली आहे. आज बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे व यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी जी आहे तर आपण माऊलींच्या चरणी असेल किंवा विठ्ठलाच्या चरणी असेल तर हे प्रार्थना करूया. आपण या ठिकाणी इथे थांबूया. धन्यवाद.